श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत. तर 9 एप्रिलला आहे गुढीपाडवा आणि या दिवशी आपल्याला या झाडाचं मूळ घरामध्ये ठेवायचं आहे की ज्यामुळे स्वामींची भरभरून कृपादृष्टी ही आपल्याला मिळायला सुरुवात होते आणि आपल्या घरातील जे निगेटिव्हिटी आहे, आजारपण आहे, बाधा असेल, एखाद्यानं बंधन केलेलं असेल किंवा अनेक संकटांनी तुम्ही घेरले गेलेले असाल तर अशा वेळी हा उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्यावरती स्वामी महाराजांची भरभरून कृपा होते. घराला नजर, बाधा, इडा, पिडा या सर्व गोष्टींपासून आपल्या घराचं रक्षण हे होत असतं. आणि गुढीपाडवा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे स्वामींचा प्रकट दिन आहे आणि यासाठीच आपल्याला गुढीपाडव्या दिवशी हा उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्यावरती भरभरून स्वामी कृपा ही व्हायला सुरुवात होईल. घराची जी गरिबी आहे ती तात्काळ मिटायला देखील सुरुवात ही होत असते. काही दिवसातच, म्हणजे हा उपाय केल्यानंतर काही दिवसातच तुम्हाला याचा फरक हा जाणवून येतो. हा खूप स्वामी भक्तांचा अनुभव आहे आणि तो तुम्ही देखील नक्की घ्यावा. तर हा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या झाडाची मुळी आणायची आहे आणि कोणत्या प्रकारे आपल्या घरामध्ये ठेवायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्याच्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला, माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर नक्कीच आपले चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सोबतच सबस्क्राईब देखील करा. प्रत्येक स्वामी सेवेकऱ्यांनी प्रथम तर गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या स्वामी महाराजांना एक श्रीफळ आणि एक फूल हे अर्पण करायचं आहे. अर्पण करणे म्हणजे त्यांच्या समोर ठेवायचं आहे आणि मनातून अतिशय कृतज्ञता व्यक्त करायची आहे की हे स्वामी देवा, तुम्ही जे मला हे जीवन दिलं, जे काही मला दिलेलं आहे, म्हणजे आपल्याला जेवण स्वामींच्या कृपेमुळे भेटते, आपल्या हातपाय जे चाललेले आहेत ते स्वामींच्या कृपेमुळे चाललेले आहेत. कृतज्ञता हे व्यक्त करणं हे अतिशय गरजेचं असतं. ज्यावेळी आपण कृतज्ञता व्यक्त करतो त्यावेळी आपलं मन, आत्मा ही पवित्र होत असते आणि त्यामुळे आपल्याला गर्व, अहंकार हा येत नाही. ज्यावेळी आपण जे म्हणतो की जे काही माझ्याकडे आहे ते देवाचं आहे, देवानं दिलंय म्हणून माझ्याकडे आहे. शेवटी आपण रिकाम्या हातांनी जन्म घेतलेला असतो आणि रिकाम्या हातांनीच आपण वरती जातो. म्हणजेच काय तर आपला मृत्यू देखील रिकाम्या हातांनीच होतो. जे काही या पृथ्वी तलावरती सुख आणि सौभाग्य आपल्याला भेटत आहे ते देवाची एक देणगी आहे आणि त्यामुळेच आपल्याला देवाची कृतज्ञता व्यक्त करायची आहे. याच्यासाठी आपल्याला श्रीफळ, थोडीशी खडीसाखर आणि एक फूल हे स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करायचं आहे. तुम्ही हे घरामध्ये करू शकता किंवा जिथे जिथे स्वामी केंद्र आहेत तिथे देखील तुम्ही जाऊन करू शकता. हे झाल्यानंतर आपल्याला स्वामी महाराजांचा जप करायचा आहे. हा जप 1 माळ करायचा आहे. 1 माळ जप झाल्यानंतर आपल्याला या झाडाची मुळी ही घरी घेऊन यायची आहे. याच्यासाठी आपल्याला गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी देखील त्या झाडाच्या जवळ जायचं आहे. पहा, आपले स्वामी महाराज ज्यावेळी कुणीही विचारलं की तुम्ही कुठून आलात तर मूळ वडाचं झाड असे म्हणायचे. याच्यासाठी आपल्याला वडाच्या झाडाच्या जवळ जायचं आहे. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच 8 तारखेला सोमवार आहे, अमावास्या आहे आणि त्या दिवशी आपल्याला वडाच्या झाडाजवळ जायचं आहे आणि तिथे वडाच्या झाडाला प्रार्थना करायची आहे की हे स्वामी स्वरूप वडाचे झाड असं म्हणायचं आहे की ज्याच्यामध्ये स्थित आहेत आपले स्वामी महाराज. तर मी तुम्हाला अतिशय आदराने उद्या न्यायला येणार आहे आणि कृपा करून तुम्ही माझ्या घरी यावं एवढीच माझी तुमच्यासमोर विनंती आहे. आणि माझ्या घरातील इडापिडा, भांडणे, संकटे हे दूर व्हावीत तुमच्या कृपेने. अतिशय माझ्या घरामध्ये भरभराटी यावी, माझी आर्थिक परिस्थिती ही सुधारावी अशी प्रार्थना व्यक्त करायची आहे आणि घरी निघून यायचं आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्या दिवशी आपल्याला वडाच्या झाडाजवळ जायचं आहे. गेल्यानंतर आपल्याला जातानाच 1 ग्लासभर पाणी घेऊन जायचं आहे किंवा 1 तांब्याभर पाणी घेऊन शकता किंवा एखाद्या प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी घेऊन जायचं आहे. वडाच्या मुळीला प्रथम आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे आणि नंतर नमस्कार करायचा आहे आणि तिथून आपल्याला थोडीशी वडाची जी मुळी आहे ती घरी घेऊन यायचं आहे.
आता ही मुळी जी आहे ती घरी घेऊन आल्यानंतर याच्यासोबत आपल्याला एक रिंगारी हिरडा हा ठेवायचा आहे आणि हे ठेवल्यानंतर म्हणजे मुळी स्वच्छ धुवून घ्यायची, गंगाजलाने स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि ही घेतल्यानंतर गंगाजल नसेल तर गोमूत्र आणि साधं पाणी एकत्रित करून तुम्ही ही मुळी धुवू शकता, धुवून घ्यायची आहे। नंतर रिंगारी हिरडा, आता आपल्या घरामध्ये जो कर्ता पुरुष असेल, घरामध्ये तुमच्या जो कर्ता पुरुष असेल त्यांनी आपल्या हातामध्ये, उजव्या हातामध्ये ही मुळी आणि रिंगारी हिरडा जो आहे तो घ्यायचा आहे। घेतल्यानंतर आपल्या घरात जेवढे व्यक्ती असतील, लहानांपासून मोठ्यांपर्यंत ज्या काही व्यक्ती असतील त्या सर्वांना एकत्रित आपल्या देवघरासमोर बसवायचं आहे। बसवल्यानंतर एकत्रित आपल्याला एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे। हा जप झाल्यानंतर ज्या कुटुंब प्रमुखाने आपल्या हातामध्ये रिंगारी हिरडा आणि ही जी वडाची मुळी घेतलेली ती एका पाटावरती ठेवा किंवा एखाद्या प्लेटमध्ये तुम्ही ठेवू शकता। ठेवल्यानंतर त्या मुळीला आणि रिंगारी हिरडा जो आहे त्याला गंध, फुलं, अक्षदा, धूप, दीप इत्यादी सर्व दाखवायचं आहे आणि खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे। हे दाखवून झाल्यानंतर एक छोटंसं लाल कापड घ्यायचं आहे किंवा लाल कापडापासून बनलेली एखादी छोटीशी पिशवी देखील तुम्ही घेऊ शकता। हे घ्यायचं, त्याच्यामध्ये ही जी मुळी आहे ती ठेवायची आणि रिंगारी हिरडा देखील यामध्येच ठेवायचा आहे। आणि हे ठेवल्यानंतर आपल्या घराचं जे प्रवेशद्वार आहे, तुमच्या घराचं मुख्य प्रवेशद्वार जे असेल त्याच्या प्रवेशद्वाराच्या वरती आतील बाजूस एक खिळा ठोका किंवा काहीतरी असं करा की ज्यामुळे हे तुम्हाला प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला लटकवायचं आहे, टांगून ठेवायचं आहे। आणि रोजच्या रोज नंतर ही जी वस्तू आहे जे आपण मुळी घरामध्ये ठेवलेली आहे तिला धूप, दीप, अगरबत्ती दाखवायचं आहे आणि स्वामी स्वरूप जे स्वामी आहेत आपले ते आपल्यावरती खूप कृपा करणार आहेत। आपण जे काही काम करत असू त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळायला सुरुवात होतं, हळूहळू आपली आर्थिक परिस्थिती सुधारते। एवढंच काय की करोडपती बनण्याची देखील संधी ही तुम्हाला भेटत असते। या उपायाने नक्कीच हा उपाय करा आणि येणारे जे काही अनुभव असतील एका वर्षामध्ये ते नक्कीच माझ्याशी शेअर देखील करा की ज्यामुळे मला देखील कळेल की मी जे तुम्हाला उपाय सांगते ते खरंच तुमच्यासाठी युजफुल आहेत का, उपयोगी पडतायत की नाही, कुणाला केवढा रिझल्ट भेटतोय या उपायांच्यामुळे हे मला देखील कळेल। कारण बऱ्याच स्वामी सेवेकरांना खूप चांगला अनुभव आलेला आहे आणि तोच अनुभव तुम्हाला देखील येईल। घराची नजरबाधा असेल, इडापिडा असेल ती दूर होईल। घरात नकारात्मकता जर खूप भरलेली असेल, घरात निगेटिव्ह विचार करणारी एखादी जर व्यक्ती असेल तर ती सुद्धा हळूहळू निगेटिव्ह विचारांपासून लांब राहण्यास सुरुवात होईल, पॉझिटिव्ह विचार करायला सुरुवात होईल। एकंदरीत घरामध्ये सुख आणि समृद्धी ही वाढीस लागते या उपायामुळे। नक्कीच करा आणि आलेला अनुभव देखील माझ्याशी शेअर देखील करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।